जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन 77वरील एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आजच्या आपण मथुरेच्या बाजारात इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंगवरती बघून तरी आजच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण मराठीमध्ये व्हिडिओ शिकवत असतो. तसे मित्रांनो, आज जे काही मटेरियल वापरले शेकीपेट व बीटमापची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला, तर तुम्ही ती डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ बनताना कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि फॉलो करून मला मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही तुमचा लाईट मशीन ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या साईडला तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करा. तर काहीसा अशा प्रकारे तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट दिसेल. त्यानंतर तुम्हाला ग्रुप मिळेल. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये या आणि मीडियामध्ये आल्याच्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा किंवा दुसऱ्या कोणाचा ज्याचा व्हिडिओ त्याचा फोटो घ्यायचा. तर मी माझा फोटो घेतो मित्रांनो. तर सिंपली हा पहिला फोटो घ्या मित्रांनो. त्यानंतर थ्री ऑटो क्लिक करायचं. थ्री ऑटो क्लिक केल्याच्यानंतर फिल कंपोजिशन या ऑप्शनवरती क्लिक करून हा फोटो व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत ओढा. त्यानंतर याच्यावर लॉंग प्रेस करून हा त्या ग्रुपच्या खालती ओढून घ्यायचा मित्रांनो. त्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये या. प्लसवरती क्लिक करा मित्रांनो. जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ भेटला तो तुम्ही इथे ॲड करायचा. त्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करा मित्रांनो. थ्री ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन या. त्यानंतर मित्रांनो, व्हिडिओ अशा प्रकारे याच्यावरती लॉंग प्रेस करून हा व्हिडिओ रेक्टँगलच्या खाली या. मूव्हमेंट ट्रेसमध्ये जाऊन याला व्यवस्थित करून अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो, ॲड झाल्याच्यानंतर बॅक या. बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे हा व्हिडिओ आणि फोटो ॲडजस्ट होऊन जाईल. फर्दर आपल्या फोटोवरती क्लिक करून मूव्हमेंट ट्रेसमध्ये येऊन याला अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो या व्हिडिओच्या खालती. त्यानंतर मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करा मित्रांनो. एक रेक्टँगल या. रेक्टँगल घेतल्याच्यानंतर थ्री ऑटो क्लिक करून स्विच टू कॉम्पोजिशन एरिया ऑप्शनवरती क्लिक करून त्यानंतर कलर अँड फील्डमध्ये जाऊन याचा कलर रिमूव्ह करा आणि बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये याचा स्ट्रोक एनेबल करून स्ट्रोकचा कलर वाईट ठेवून त्याचा स्ट्रोक थोडा वाढून घ्या. त्यानंतर हा रेक्टँगल व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढवून घ्या. त्यानंतर हा रेक्टँगल अशा प्रकारे बॉर्डर सारखा दिसेल. त्या मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ बनवून तयार होऊन जाईल. तर मित्रांनो, या फोटोवर कुठलाही इफेक्ट नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ झाल्याच्यानंतर तुम्ही सिंपली आपल्या व्हिडिओ एक्सपोर्टिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. म्हणून ट्रान्सफरमध्ये जाऊन परत आपला फोटो व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. व्हिडिओ एक्सपोर्टिंग ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आणि एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करून व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.